नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. हे तर आपल्याला माहीतच आहेत. त्यांच्या सेवेने आणि काही प्रभावी उपाय आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्या उपायांनी स्वामी भक्तांच्या आयुष्यातील मोठे मोठे संकट जे आहेत ते दूर होऊ शकतात अशी गाढ श्रद्धा आहे. तर खाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी तोडगे आणि उपाय आपल्या मराठी भाषेत दिले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शांततेत नक्कीच ऐका. तर नंबर 1, सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तारक मंत्राचे पठण. खरोखर तारक मंत्राचे पठण केल्याने फार प्रभावकारी उपाय तुम्हाला दिसते. उपाय: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वचन नेहमीच लक्षात ठेवायचे आणि रोज सकाळी किंवा मग संध्याकाळी तुमच्याकडून होत असेल तसं स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा म्हटलाच पाहिजे. फार मोठी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे आणि खूप भक्तांना खूप फरक पडलेला आहे या तारक मंत्रांनी. आणि याचा फायदा आता कठीण काळात, तुमच्या आयुष्यातील संकटात किंवा मग तुम्हाला आयुष्यात भीती वाटत असल्यास हा मंत्र तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरतो. तेव्हा तारक मंत्र तुम्ही खरोखर नक्कीच पठण करायचा. नंबर 2 आहे धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीसाठी तोडगा. तुमच्यावर खरोखर खूप कर्ज झालं असेल तर त्यासाठी हा तोडगा आहे. तर उपाय: रोज सायंकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. तुमच्या घरी फोटो किंवा मूर्ती असेल काही चालेल. आणि मग श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आता 108 वेळ म्हणजे आपली एक माळ जप करायचा. आता विशेष तोडगा: तर प्रत्येक दर गुरुवारी किंवा मग शुक्रवारी स्वामींना गोड नैवेद्य द्या. उदाहरण जसे साखर, गूळ किंवा मग गोड शिरा, शक्य असल्यास पुरणपोळी हे गोड नैवेद्य स्वामींना अर्पण करा. बेसन लड्डू सुद्धा चालेल. आणि आता याचा फायदा: तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण दूर होऊन तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते. सोबतच तुमची आयुष्यातील कर्ज जे आहे ते सुद्धा कर्ज फिटायला सुरुवात होते. नंबर 3, घरात सुख, शांती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय आहे. तर उपाय असा आहे: घरात दररोज पहाटे स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालू ठेवावा. आता यावर तोडगा: घरात तुमच्या मोरपीस ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि तुमच्या घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होतात. तेव्हा एक मोरपीस घरात नक्कीच असावे. बाजारात सहजपणे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. आता उपाय आणि तोडगा नंबर 4, आरोग्य आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी हा तोडगा आहे, उपाय आहे. तर उपाय: दर गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करावे. अगदी छोटं आहे सारामृत, 1 तासात तुमचं आरामात होऊन जाईल. याचा फायदा असा होईल की तुमच्या मुलाचे आजारपण दूर होते आणि तुमच्या मुलांची बुद्धी ही जी आहे प्रखर होते. आता तोडगा आणि उपाय नंबर 6, उधारीचे पैसे परत मिळवण्यासाठी हा तोडगा आहे. तर त्यासाठी उपाय: स्वामींच्या फोटोसमोर बसून, मूर्ती असेल तर मूर्तीची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर बसून ज्या व्यक्तीकडून पैसे यायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव घेत स्वामींचे नामस्मरण करा आणि नामस्मरण करून पैसे परत मिळण्याची स्वामींकडे मनाभावापासून प्रार्थना करा. यात सुद्धा तुम्हाला फरक हा नक्कीच दिसेल. उपाय आणि तोडगा नंबर 6, नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी. तुमची नोकरी आहे किंवा मग तुमचा व्यवसाय असेल तर यामध्ये फार तुम्हाला अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा खास उपाय आहे. तर उपाय काय आहे: दररोज स्वामी समर्थांची नित्य पूजा करा आणि तारक मंत्र मात्र आवर्जून म्हणा. स्वामी सेवेचे नियम आता आपण पाहत आहोत. तर त्यासाठी वेळ आहे. नामस्मरण केव्हाही तुम्ही करू शकता, पण
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करणे नामस्मरण हे सर्वोत्तम आहे, सर्वोत्तम मानले जाते. दुपारी 12 ते 5च्या दरम्यान स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजेच स्वामींचा जप हा टाळावा. आता विश्वास. सेवेवर तुम्ही जी काही सेवा करता त्या सेवेवर तुमचा पूर्ण विश्वास असायलाच हवा. आता सर्वात महत्त्वाची टीप, स्वामी समर्थांची सेवा निस्सीम भक्तीने केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि दारिद्र्य होऊ शकते. फक्त सातत्याने, नियमितपणे आणि सर्वात महत्त्वाचं श्रद्धा ठेवून हे सर्व उपाय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.